आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात। ठाकरे बंधूंचा लालबाग परळमधला शाखा भेट दौरा संपताच शिवडी परिसरात शिवसेनेची पोस्टरबाजी। आमचं ठरलंय लालबाग परळची एकच शान धनुष्यबाण। लालबाग परळ कायम धनुष्यबाणासोबत जनतेचं प्रेम सामान्य माणसांवर राजपुत्रावर नाही या आशयाचे पोस्टर्स। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 5 उमेदवारांवरती शिस्तभंगाची कारवाई। संयुक्त आघाडीमुळे बंडखोरी महागात घड्याळ चिन्हाच्या उमेदवारांना पाठिंबा। जळगावातील शिवतीर्थ मैदानावरती सात्री गावातील सरपंचासह ग्रामस्थांचं आंदोलन। ग्रामस्थांनी भाजप कार्यालयावरती मोर्चा काढत गिरीश महाजनांची भेट घेतली। सात्री गावच्या पुनर्वसनासंदर्भात जुने सर्वेक्षण रद्द करून नव्यानं भूखंड देण्याची मागणी। ठाणे महापालिकेसाठी 46 पदवीधर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर 34 उमेदवार 10वी अनुत्तीर्ण किंवा 10वी पर्यंत शिक्षण घेतलेले। 10वी अनुत्तीर्ण किंवा अल्पशिक्षित उमेदवारांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 11 उमेदवार असल्याची माहिती। नागपूर पालिका निवडणुकीत यंदा 100हून अधिक अपक्ष उमेदवार रिंगणात। अनेक प्रभागात अपक्षांची संख्या जास्त असल्यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता। नागपुरात प्रमुख पक्षांच्या चिंतेत वाढ। नागपुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची निवडणूक विभागाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार। काँग्रेस आणि भाजपच्या अनेक उमेदवारांकडून प्रचारात रिपाई पक्षाच्या अधिकृत ध्वजाचा वापर होत असल्याचा आरोप। अकोल्यात असदुद्दीन ओवैसींच्या सभेत लाठीचार्ज। सभेला आलेल्या लोकांची गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे गोंधळ। लोकांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन केल्यामुळे गोंधळ उडाला। हे तर लोकांचं प्रेम। अकोल्यातल्या सभेत गोंधळावरती एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया। आयोजकांच्या बेजबाबदारपणामुळे सभेत उडाला गोंधळ। लाठीचार्ज झालेले कार्यकर्ते एमआयएमचे नसून माझ्या मतदारसंघातले नागरिक। काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांची प्रतिक्रिया। लाठीचार्ज केलेल्या पोलिसांवरती कारवाई करावी, साजिद खान पठाण यांची मागणी। तर आयोजकांवरती कारवाई करण्याची मागणी। आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूयात। पार्थ पवारांशी संबंधित कंपनीवर गैरव्यवहाराचा आरोप। पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाची जागा डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीजची असून शासकीय नियम पाळले जात नसल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केला। मात्र डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीजचा प्रतिक्रियेस नकार। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीनं सेवा विकास सहकारी बँकेचे 7.25 कोटी रुपयांचं कर्ज थकवलं। रेंज रोव्हरच्या कर्जातनं तेजवानीनं जुनी लंबोर्गिनी खरेदी केल्याची माहिती। नाशिक जिल्ह्यातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती। समृद्धी महामार्गाच्या जोडमार्गासाठी करण्यात येणार होती वृक्षतोड। वृक्षतोडीवर विरोधातील तक्रारीची हरित लवादाकडून दखल। कायदेशीर परवानगी मिळाल्याशिवाय एकही झाड तोडू नये, हरित लवादाचे आदेश। दिव्यांग ओळखपत्र जारी करण्यापूर्वी संबंधित तपासणी अहवालांची पडताळणी करा। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढेंचे आदेश। बनावट अपंग प्रमाणपत्र बनवणं कायद्यानं गुन्हा। अशा व्यक्तींवरती कडक कारवाई करण्याचा इशारा। विमानात उड्डाणादरम्यान पॉवर बँक किंवा पोर्टेबल चार्जरचा वापर करण्यास बंदी। चार्जिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या लिथियम बॅटरीमुळे आगीच्या घटना लक्षात घेऊन डीजीसीएचा निर्णय। विमानातील आसनाच्या पॉवर आउटलेटद्वारेही मोबाईल आणि इलेक्ट्रिक उपकरणं चार्ज करण्यास बंदी। भारतीय करदाते जगात सर्वाधिक प्रामाणिक। अर्थव्यवस्थांमध्ये भारत सर्वात जास्त प्रामाणिक सर्वेक्षणाचा निष्कर्ष। तर देशाच्या कर यंत्रणेची विश्वासार्हता देखील सर्वात जास्त असल्याचा अहवाल समोर। जगात सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून भारताची वर्णी। देशात यंदा 150.18 दशलक्ष टन तांदळाचं विक्रमी उत्पादन। बांगलादेश सरकारकडून आयपीएलच्या प्रसारणावरती अनिश्चित काळासाठी बंदी। बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजुर रहमानला आगामी आयपीएल हंगामातनं बाहेर काढल्यामुळे निर्णय।